राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांच्या मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय। त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज्याच्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं। या मतदानामध्ये मतदारांनी मोठा उत्साह दाखवल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा रेकॉर्ड मोडीत निघाला। यंदाच्या विधानसभेसाठी राज्यात 65.11% मतदान झालंय। याआधी राज्यात 1995 साली जोरदार मतदान झालं होतं। 1995 साली 71.69% मतदान झालं होतं। त्यावेळी राज्यात पहिल्यांदाच गैर काँग्रेसचे सरकार बनलं होतं। त्यामुळे राज्यात यंदाच्या निवडणुकीत 2019च्या तुलनेत वाढलेल्या मतांचा आकडा कुणाच्या फायद्याचा ठरणार याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। एक नजर टाकूया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मतदान झाले त्यावर। कोल्हापुरात 76.25%, संभाजीनगर जिल्ह्यात 68.89%, नागपूर 60.49%, नाशिक 67.57%, पुणे 61.5%, रायगड 67.23%, ठाणे 56.5%, मुंबई शहर 52.7% मतदान झालंय। तर याआधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात मतांची टक्केवारी काय होती त्यावर ही एक नजर टाकूया। यंदाच्या 2024च्या निवडणुकीत 65.11% मतदान झालंय। 2019च्या निवडणुकीमध्ये 61.4% मतदान झालं होतं। 2014 मध्ये 63.38% मतदान झालं होतं। तर 2009 मध्ये 59.68%, तर 2004 मध्ये 64.44% मतदान झालं होतं। दरम्यान राज्यात वाढलेल्या मतांच्या टक्केवारीचा फायदा भाजप आणि महायुतीला होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे। आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे। त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला याचा फायदा होईल। राज्यात चुरशीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यांमध्ये चुरशीनं मतदान झालंय। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। त्यामुळे वाढलेल्या मतांच्या टक्क्याचा फायदा कुणाला होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।